नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कथेचं नाव वन फॉर दी रोड. लेखक वपू काळे. मी पट्टीचा पिणारा नव्हे, पण त्याचप्रमाणे एकाच पेगमध्ये निकालात निघणारा पण नव्हे. पहिले 2-2.5 कधीकधी 3 पेग मेडन ओव्हरप्रमाणे जातात आणि जीनसारखं पेय तर तसं फारच सौम्य. नुसतं सरबत प्यायलो अशी बदनामी होऊ नये म्हणून त्याबरोबर जीन घ्यायची, इतकंच. आज पण काय झालं कुणास ठाऊक. गुण कुणाचा सांगता येत नाही. कंपनीचा, मैफिलीचा, पेयाचा की वेळेचा. मंडळींनी पेल्यासहित हात उंचावले. सोमन म्हणाला, गोट्याचा वेळ प्रवासात चांगला जाऊ दे. पहिला पेग संपला. दुसऱ्या वेळेला पिंटो म्हणाला, एनला जर्नीमध्ये लई चांगली कंपनी. शुअरली, सगळे ओरडले आणि दुसरा पेग संपला. 7:15ची नागपूरची गाडी, तर आम्ही 6:30पर्यंत पीत होतो. आणि आलेली किक कमी वाटली म्हणून किंवा आणखी काही म्हणा, उरलेली जीन त्या टाळ भैरवांनी राहिलेल्या लाईम ज्यूसमध्ये ओतली आणि वन फॉर दी रोड म्हणत संपूर्ण बाटली माझ्या बॅगेत टाकली. सोमननं जोकसुद्धा केला, तो आडवा झालास तरी चालेल, पण बॅग उभीच धर. तसा मी व्यवस्थित होतो, पण माझ्या फिरक्या घेत घेत सगळे टॅक्सीपर्यंत सोडवायला आले. सोमननं टॅक्सीवाल्याला साहब को बोरीबंदर तक संभाल के ले जाना म्हणून सांगितलं. मला सोमण्याचा टेरिफिक राग आला. त्याच्याशी जोरात भांडावं असं वाटलं, पण संयम केला. भांडलो असतो तर जीन चढली असं सगळे म्हणाले असते. ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरूक राहावं लागतं. साब बोरीबंदर एवढ्यात? साली यानं टॅक्सी आणली तरी कुठून? त्या चोरांनी मला टॅक्सीत बसवलं की हेलिकॉप्टर करून दिलं? त्यांचा काही भरोसा नाही. माझी फिरकी घ्यायची म्हणून ते मला हेलिकॉप्टरमध्ये पण बसवून टॅक्सी सांगून, पण मला मुळीच चढली नव्हती. गाडी में बेटा तू क्या? हेलिकॉप्टरवाल्याने नो टॅक्सीवाल्यानं विचारलं. मी नको म्हणालो. मला माझा डब्बा लगेच मिळाला, कुपे. मी पुन्हा एकदा पाहिलं, कुपेच. काय झालं तकदीर. लग्नानंतर बायकोबरोबर जितके वेळा प्रवास केला तितके वेळा प्रयत्न करून कुपे मिळाला नव्हता. आता एकट्याला मला मिळून काय फायदा? मी एकटा? पिंटोच्या छदीच्या खऱ्या ठरतील का? वरच्या बर्थवर चढताना थोडा त्रास झाला. बाहेरून पाहिलं तर गाडीचा डब्बा उंचीला एवढासा वाटतो. मग वरचा बर्थ एवढा उंच कसा? असू दे, आता झकात झोप हवी आहे. इतकं झोपायचं, इतकं की मुंबईला नो नागपूरला पोचल्यावर लोकांनी खेचूनच डब्याबाहेर काढलं पाहिजे. मी पुन्हा चुकीचं बोललो काय? प्रश्नच नाही. ड्रिंकचा अतिरेक झाला म्हणजे माणसाला असं खेचावं लागतं. आय एम परफेक्टली ऑल राईट, परफेक्टली सोबर. फक्त चिक्कार झोप येते. काय करावं? झोपावं. मी झोपलो की सुमी चिडतेच. सगळ्या शरीरातली ताकद हातात आणते आणि मला गदागदा हलवते. पण आज काहीही झालं तरी उठायचं नाही असं मी ठरवलं, पण नाही. हा निश्चय टिकायचा नाही. मला उठवताना सुमी कधी रडत नाही. आज ती चक्क रडत आहे. तेही लहान मुलासारखा आवाज काढून रडत आहे. दिस इज टू मच. मी डोळे किलकिले केले आणि काय सांगावं. सुमी आणि बॉबकट
मला खुश करण्यासाठी ती एवढं करील? मी पुन्हा पाहिलं. आणखीन एक शोध लागला. तिनं बिनबायांचा ब्लाऊज घातला होता. छे, आता उठायलाच हवं. मी उठलो. थोडा भानावर आलो. समोर सुमी नव्हती. बॉबकट आणि तसला ब्लाऊज पाहूनच मला हे समजायला हवं होतं. ही कुणी निराळीच होती. सुमीपेक्षा दसपत देखणी होती. माफ करा, डोंट मेन्शन. माझ्या मुलानं आणलेली पाण्याची बाटली सांडून टाकली आणि आता पाण्यासाठी रडतोय. तुमच्याकडे पाणी आहे का? हळूहळू लक्षात यायला लागलं. मी गाडीत आहे. ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आलो होतो. आता नागपूरला जातोय. संध्याकाळी बढिया ड्रिंक पार्टी झाली. मला गाडीत चांगली कंपनी मिळू दे अशी दुसरी पेग घेताना सर्वांनी प्रार्थना केली होती. मुंबईतल्या माझ्या ह्या चोर कंपनीजवळ एवढी पुण्याई असेल हे मलाच काय, पण त्यांनाही माहीत नसावं म्हणजे नाही. तुमची प्रार्थना खरी ठरली असं मी आता पत्रानं कळवलं की माझ्यावर जळतील. बाई चटका लावेल अशी आहे, पण मूल फारच रडतंय. किती कर्कश आवाज. अरे हो, त्याला पाणी हवंय. माझ्याकडे आहे का? येस आहे. मला ड्रिंक कधी चढत नाही म्हणून सगळं व्यवस्थित आठवतं. वन फॉर दी रोड असं म्हणत सर्वांनी बाटली भरून दिली नाही का? भांडं द्या, मी त्या बाईला सांगितलं. तिनं लगबगीनं पिशवीतून बाटली काढली. त्याला अजून बाटलीचीच सवय आहे, ती म्हणाली. मी मनात म्हणालो, बाटली कधीच सुटत नाही माणसाची. आतली वस्तू फक्त. तिनं बूच काढून मला बाटली दिली. स्त्रीदेह किती कमनीय असू शकतो हे मी नव्यानं अनुभवत होतो. तिची प्रत्येक हालचाल म्हणजे खरं आपले हाल. तिचं वाकणं, उभं राहणं सगळंच कसं जीव घेणं होतं. ती वाकली म्हणजे बॉब केलेले केस मानेच्या दोन्ही बाजूने पुढे यायचे. त्याला झटका देत ती उभी राहायची. काय काय टिपणार. सहस्र नेत्र इंद्राची इथं मला कीव आली. 2 डोळे आमचे एवढे हाल करतात, त्याचं काय होत असेल. एकाच वेळी 1000 नेत्र मिटून घेणं म्हणजे छे. इट्स अ जॉब बाय इटसेल्फ. सोमण्या मात्र खुश झाला असता. त्याचं गॉगल्सचं दुकान आहे ना. मी बाटली पाण्यानं भरली. तोपर्यंत त्या मुलानं रडून रडून कुपे रुळावरून डोक्यावर घेतला. ती त्याला कडेवर घेऊन रवी रवी म्हणून हाका मारीत होती. मीच मग बाटलीला बूच लावलं. ती माझ्यासमोर उभी राहिली. मी वरच्या बर्थवर, बाटली माझ्या हातात. कडेवर बसलेल्या रवीसमोर मी बाटली धरली. रवीनं बाटलीवर झडप घातली, अगदी सोमनसारखी. रवीनं एक घोट घेतला आणि क्षणभर तोंड वाकडं केलं. साहजिक आहे, लहानपणापासून ड्रिंक घ्यायची सवय जडली म्हणजे नुसतं शुद्ध पाणी बेचव वाटायचंच. पण हे क्षणभरच. रवी खरोखरच त्यानेनं व्याकुळ झाला असणार, कदाचित भुके नाही. त्यानं प्यायला सुरुवात केली. रवी, भराभर प्यायचं, काकांना झोपायचंय. असू द्या ओ. अहो, सारखं सांगावं लागतं, नाहीतर खेळत राहतो बूस तोंडात ठेवून. प्रवास संपतो रवीनं पीत राहावं, तिनं असंच उभं राहावं आणि मी बाटली हातात धरून पाहत राहावं असं मला वाटून गेलं. तिच्या हेअर स्प्रेचा वास मला बेभान करीत होता. मी वरच्या बर्थवर होतो.
सिनेमात क्रेन्सवर कॅमेरा ठेवून हिरोईनला टिपतात तसा मी तिला कोण साधून टिपत होतो. बाटलीत पाणी केव्हा तरी संपणारच होतं. नुसती हवा चोखल्याचा सर सर असा आवाज आला. तिनं रवीच्या तोंडातली बाटली ओढून काढली. मी बर्थवर आडवा झालो. पण आता झोप येईना. बेचैन झालो. डोळे मिटून घ्यावे तर काय काय विचार मनात यायला लागले. वेड्यासारखी अवस्था, घालमेल, तगमग. छे, ही सारी फिरतीची नोकरी भिकार. फर्स्ट क्लासचा भत्ता मिळतो, पण मॅनेजर साहेब, व्हॉट अबाउट झोप? एवढ्यात एक चमत्कार घडला. रवी पुन्हा उठला. तो बघता बघता मोठा झाला. एक उडी मारून तो वरच्या बर्थवर आला. त्यानं माझ्या पाठीवर सलगीनं थाप मारली आणि तो म्हणाला, आई टॉयलेटला गेली, जाऊ दे, आमचं काम करून टाका. कसलं काम? अंकल, मगाशी तुम्ही आम्हाला पाण्याच्या नावाखाली काय पाजलं ते समजलं. आता आणखी एकच पेग द्या. रवी रवी, अंकल प्लीज, वन फॉर दी रोड. वन फॉर दी रोड? ह्या रवीच्या शब्दांनी मी खडबडून जागा झालो. माझी जीन पुरती उतरली. मी उठून बसलो. मगाशी मी नशेत काय गोंधळ करून ठेवला याची मला कल्पना आली. पण आता फार उशीर झाला होता. रवीच्या आईनं साखळी ओढल्यामुळे गाडी थांबली होती. कोणतं स्टेशन आहे हे कळत नव्हतं. डब्यात गार्ड, स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस जमले होते. रवीची आई पुतळ्यासारखी उभी राहून रवीकडे पाहत होती. रवीचं काय झालं हे मला समजलं. आपण होऊन स्वाधीन व्हावं म्हणून मी बर्थवरून खाली उडी मारली. धपकन आवाज झाला. मी उडी मारली आणि भानावर आलो. गाडी धावत होती. रवी झोपला होता. टॉयलेटचं दार उघडलं गेलं. टर्कीश टॉवेल खांद्यावर टाकून ती उभी होती. काय घाबरली मी. मला वाटलं रवी लोळता लोळता पडला की काय. डोंट वरी, मी आहे रवीजवळ. तिनं पुन्हा दार लावून घेतलं. मी रवीकडे धावलो. प्रथम त्याच्या छातीवर हात ठेवला. ती धाड धाड उडत होती. मी शांत झालो. मगाशी झाला तो सगळा भास ठरला याचं मला सुख झालं. तो भास होता, पण ह्या एवढ्याशा जीवाला मी जीन पाजली यात शंकाच नव्हती. हे पोरगं खरोखरच गचकलं तर छे, भलतंच वळण लागेल आयुष्याला. अगोदर तो पुरावा नष्ट करूया. मी मग पुन्हा वरवर चढलो. सरळ राहिलेली बाटली तोंडाला लावली. पुरावा नष्ट झाला. आता चमत्कारिक भास व्हायला नकोत. रवीची आई बाहेर येताच मी बाटलीसहित आत गेलो. बाटली स्वच्छ धुवून टाकली. सुटलो. सरळ बर्थ पकडला आणि मी आडवा झालो. केव्हा तरी जाग आली. ती रवीच्या विचारापायीच. बर्थच्या काटाशी तोंड नेलं आणि वरूनच डोकावून पाहिलं. तुम्हालाही झोप येत नाही आणि मी पण जागी आहे. गप्पा तरी मारूया. गोष्ट खरी होती. रवी झोपला होता. त्याची आई आपण होऊन बोलावीत होती. मी तरुण होतो. ती निसंचय देखणी होती. मी खाली उतरलो. एकच बर्थ. तेव्हा तिथंच बसलो. ती रवीच्या उशाची, मी पायाशी. रवीच्या अंगावरचं पांघरून नीट करण्याच्या मिशानं मी त्याची छाती पाहिली. ठोके वाजवीपेक्षा फार जलद पडत होते.
रवीचा पांघरुणाबाहेर राहिलेला हात मी हातात घेतला. नाडी धरली. तिनं विचारलं, तुम्हाला ज्योतिष समजतं का हो? थोडंसं. मी सरळ थाप ठोकली. खरंच? अय्या, मी आत्ता आले मग. ती पुन्हा टॉवेल घेऊन आत पळाली. तेवढ्या वेळात मी रवीच्या छातीला कान लावला. मी त्या अवस्थेत असताना ती बाहेर आली. काय पाहताय? रवी, तो आता उठायचा नाही, ती सहज म्हणाली. मी मात्र डचकलो. तिची नजर चुकवली. ती शेजारी येऊन बसली. तिचा गोरापान हात तिनं माझ्यासमोर धरला. मला रेषा स्वच्छ दिसाव्यात म्हणून ती पुन्हा हात धुवून आली होती. तिचा मुळात गोरा मऊ तळवा तांबूस गुलाबी झाला. शिवरीचा कापूस आधी बनवला की हिचा हा तळहात, दुधावरची साय आधी की हा तळहात, काश्मीरी गुलाबाची पाकळी आधी की हा तळहात. मस्तक तापलं. शरीरातली नसनी नस जिवंत झाली. विरघळून चंद्र हा रक्तातून वाये, ह्या ओळीचा अर्थ प्रथम समजला. नजरबंदी होऊन मी पाहत होतो. काही सांगा ना, ती लाडीक आवाजात म्हणाली. काय सांगू? मला त्यातलं काहीच कळत नसल्यामुळे माझा प्रश्न प्रांजळ होता. मला ड्रिंक चढत नाहीत. मी खरं कसं बोललो? तिला तो विनय वाटला. जे असेल ते स्पष्ट सांगायचं. आता मी मुत्सद्दी झालो. एवढ्या नाजूक हातामध्ये अशा रेषा असतील याची कल्पना नव्हती. वाईट वाटलं क्षणभर, म्हणून थांबलो. तुम्ही काही सांगितलं तरी मला काही वाटायचं नाही. तसं मला जास्त काही सांगायचं आहे असं नाही, पण ठळकपणे जाणवलं ते एकच. सांगा. तुमच्या कष्टाचं व्हायला हवं तेवढं चीज होत नाही हे एक. आणि दुसरं म्हणजे इतरांना जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, पण तुम्हाला जाणण्याची कुणी पर्वा करीत नाही. कुणाच्याही संदर्भात ज्या वाक्यांचा सर्रास उपयोग करावा अशी ही वाक्य. पूजेत अक्षतांचा जसा एकपात्री प्रयोग चालतो तशीच ही विधानं. तरीही तिच्या डोळ्यात पाणी आलं. पहा, काही वाटायचं नाही असं म्हणता म्हणता तुमच्या डोळ्यात पाणी आलं. बूच काढता क्षणी सोड्यावर बुडबुडे येतात, इतकं तुमच्या डोळ्यात पाणी. तिनं चक्क माझ्या होटांवर तळवा टेकला आणि विचारलं, तुम्ही पिता? कधी कधी. का पिता? आयुष्यातली रंगत वाढेल एवढ्यासाठी आणि तेवढीच पितो. रंगत खरोखरच वाढते असं तुम्हाला खरंच वाटतं का हो? ते कोण पितं याच्यावर अवलंबून आहे. असा डिफेन्स प्रत्येक पिणारा देतो. असेल. माझा सिद्धांत मात्र आयुष्याच्या प्रत्येक बाबतीतला आहे. म्हणजे कसा? फक्त पिण्याच्या बाबतीत असं होतं असं नाही. संसारसुद्धा भलत्याच माणसाच्या हातात गेला तर त्याचंही वाटोळं होतं. तसंच एखादी खूपसूरत स्त्री. माझं वाक्य अर्ध राहिलं. तिनं हुंदका दिला. मी बावचोळीन पाहत राहिलो. मला तिचं नाव अद्याप माहीत नव्हतं. तेवढ्या समोरच्या बॅगकडे माझं लक्ष गेलं. मोहिनी सरपोतदार. मिसेस सरपोतदार, आय एम सॉरी. तिचे हुंदके चालूच राहिले. मोहिनीबाई, तरी हुंदके. मोहिनी, ती जरा सावरली. आय एम सॉरी. भविष्य सांगून संपलं होतं कितीतरी वेळापूर्वी. तरी तिचा हात माझ्याच हातात होता. तो थोपटत मी म्हणालो, मोहिनी शांत हो. तिचा संयम संपुष्टात आला असावा.
माझ्या खांद्यावर डोकं टेकीत तिनं अश्रूंना वाट करून दिली. मी गोंधळलो, तितकाच सुकावलो. पाण्यानं अंगार विझतो म्हणतात ते साफ चूक आहे. तिच्या अश्रुपातानं माझ्या अंगात निखारे फुलायला लागले. आणि त्याच वेळी रवीनं झोपेतच एक उचकी दिली. चेहरा वेडावाकडा केला. मी मोहिनीला दूर लोटलं. रवीकडे धावलो. अभावितपणे त्याच्या छातीवर हात ठेवला. छाती उडत होती. मी श्वास सोडला. त्याला मध्येच असं होतं का हो, विचारलं. मोहिनी मानेनच नाही म्हणाली. माझ्या पायात गोळे आले. मी विचारात पडलो, काय काय मनात यावं. माझं जवळ आलेलं प्रमोशन, माझा एरवीचा रुबाब, कॉलनीतलं आमच्या फॅमिलीचं स्थान, ऑफिसात माझ्यासमोर वाकणाऱ्या सहकाऱ्यांच्या माना अँड व्हॉट नॉट, ह्या सगळ्या श्रेयाला सुरुंग लागायची पाळी आली होती. ह्या एका रात्रीनं माझा सगळा भविष्यकाळ अमावस्येसारखा करून टाकला होता. मोहिनी माझ्याकडे पाहत होती. आता ती सावरली होती. आय एम सॉरी. कशाबद्दल? माझा तोल जायला नको होता. त्याला तुम्ही थोडाच जबाबदार आहात. मग कोण? तुमचा भूतकाळ. कुपेतल्या सिलिंग फॅनकडे पाहत ती म्हणाली, मी फार फार सोसलंय. तुमच्या रेषाच ते बोलून जातात. तिनं तिचा तळवा पुन्हा उघडला. तो हात कोणत्याही निमित्तानं पुन्हा हातात घ्यावा असं वाटलं. पुन्हा उचकी. आज असं का करतोय काही कळत नाही, असं म्हणत मोहिनी उठली. तिनं रवीला कुशीवर वळवून झोपवलं. सगळंच नवल आहे, ती पांघरून सारखं करता करता पुटपुटली. काय झालं? आमच्या रवीची झोप फार सावध आहे. त्यानं झोपताना एकदा घेतलेली पोज आपण बदलली तरी लगेच उठतो. असं? माझी जीभ टाळ्याला चिकटली. पांघरुणाबाहेर आलेला हात पांघरुणात लोटता तरी पटकन उठतो. काय काय सांगता काय? खरं तेच सांगते. आज मात्र दृष्ट लागेल असा झोपलाय. मी पुढं झालो. मायेचा हात फिरवल्यासारखं करीत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. म्हणालो, किती निरागस असतात मुलं. हे म्हणताना मी चक्क रवीच्या नाकाजवळ हात नेला. श्वास आहे ना ते पाहिलं. एवढ्याशा जीवाला घेऊन प्रवास करायचा म्हणजे प्रश्न पडतो. आज काही लागलं सवरलं तर तुम्ही आहात. मी काहीही बोललो नाही. ती पुढे म्हणाली, काही काही पुरुषांना लहान मुलांचा टिटकारा वाजतो. तुम्ही तसे नाहीत. कशावरून? किती वेळा मायेनं कुरवाळत आहात ते मी पाहतेही. त्यात काय विशेष? ओ म्हणतात तसं, यथा काष्टचं काष्ट. पुन्हा गाठ पडेल न पडेल. यथा काष्टचं काष्ट समयाता. बहुत खूप. मी दाद दिली. मला समजलं काहीच नव्हतं. ह्यातली महत्वाची अवस्था तुम्ही विसरलात. कोणती? दोन ओंडके भेटतात, काही काळ जवळ येतात. बरोबर. पुढं? तुम्ही फार लांब लांब राहत आहात. इतकं बोलून मोहिनीनं मान खालती केली. तळव्यात चेहरा लपवला. ढगाळ चंद्र, देठाळ कळी, डहाळी आड आंबे. सगळं आटवलं आणि पुढे झालो. रवीच्या छातीचे ठोके पाहायला मी विसरून गेलो. जेवण तयार ठेवून सुमा वाट पाहत होती. मी वॉश घेण्यासाठी बाथरूममध्ये गेलो.
शॉवर सोडला आणि कुपे डोळ्यासमोर उभा राहिला. मला ड्रिंक्स खरोखरच चढत नाहीत. मग हा हँगओव्हर कसला? ड्रिंक, प्रवास, जागरण, रवीची काळजी की मोहिनीच्या सहवासाचा? कालचा प्रवास संपायला नको होता, पण असं कसं होणार? धोक्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणीच्या राज्यात तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर वाया गेलेला भूतकाळ आठवतो म्हणून त्रास होतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास. आत्ताही तेच झालं. गार पाण्याच्या धारेखाली उभा होतो, पण जळत होतो. मोहिनीचा स्पर्श सर्वांगाला झालेला. सर्वांगी फुललेले शहारे तसेच जपायचे होते. साबण लावावा असं वाटत नव्हतं. मोहिनी, तेवढ्या सुमानं दार वाजवलं. काय ग? लवकर आटपा. जेवण निवतंय ना? त्यासाठी नाही. मग थांब. सुमनने टिचक्या वाजवल्या. मी दार किलकिल केलं. इन्स्पेक्टर सावंत आलेत. सुमा पुटपुटली. मी दार लावलं आणि शॉवरखाली चक्क बसकन घेतली. इन्स्पेक्टर सावंतांच्या जीपमध्ये बसल्यापासून सुमानं डोळ्याला पदर लावलेला. सावंत, प्रकार तरी काय आहे? काल कुपेत तुमच्याबरोबर कोण होतं? मिसेस सरपोतदार एकट्याच? त्यांचा मुलगा होता, 1 वर्षाचा बहुतेक. म्हणजे शी वॉज अँड यू गुड ॲज नोन. म्हणजे शी वॉज ॲट गुड ॲज नोन. तसं म्हणा हवं तर. यू शूड हॅव बिहेव युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही एक जबाबदार ऑफिसर आहात. सुमाचं रडणं क्षणात थांबलं. संशय दुःखावर मात करतो. माझा दंड हलवीत तिनं काय झालं अशा अर्थाची खून केली. तिला खुनेनं गप्प राहा म्हणत सावंतांना विचारलं, साहेब काय झालं सांगा तरी. सावंत कुत्सितपणे हसत म्हणाले, तुम्हाला तो 1 वर्षाचा पोरगा असा काय त्रास देणार होता? पण साहेब, यू नो दी पुअर चाइल्ड इज नो मोर. पोलीस स्टेशनात प्रवेश करतात मोहिनी वाघिणीसारखी अंगावर धावून आली. तिला सावंतांनीच सावरलं. निर्विकारपणे चौकशी सुरू झाली. मला मधून मधून ऐकू येत होतं, मधून मधून ग्लानी येत होती. मग ह्या गृहस्थांनी रवीला चक्क पाणी म्हणून दारू पाजली. होय साहेब. पुढं? पुरावा नाहीसा करायचा म्हणून त्यांनी बाटली धुवून टाकली. तुम्हाला संशय केव्हा आला? रवीच्या बाटलीला आणि बुचाला दारूचा वास आला तेव्हा. तुम्ही तेव्हाच ओरडला का नाहीत? साखळी का नाही ओढलीत? रवी एकाएकी झोपला आणि बाई रडू नका, मन आवरा. पुढं काय झालं? मला सांगता यायचं नाही. मिसेस सरपोतदार, काइंडली कोऑपरेट विथ अस. दाताखाली गच्च होठ दाबून धरीत मोहिनी म्हणाली, माझ्यासारखी तरुणी आणि एक प्यायलेला आक्रमक पुरुष डब्यात असल्यावर साहेब काय काय घडणार? माझी सहनशक्ती संपली. माझा दर्जा, डेझिग्नेशन, पगार, जवळ आलेलं प्रमोशन, सगळं मी विसरलो. इन्स्पेक्टर सावंतांच्या समोर मी गुडघे टेकले आणि बाईला शोभेल असा हंबरडा फोडला. सुमालाच कीव आली. ती पुढं झाली. माझ्या खांद्यावर थोपटीत ती मला सावरू लागली. तिच्या स्पर्शात ममता, वात्सल्य, आपलेपणा, आणि मी जागा झालो. गाडी भरधाव होती.
बाहेर झकास उजाडलं होतं. मोहिनी मला उठवत होती. म्हणत होती, ब्रेकफास्ट मागवलंय, उठा. रवी, मी डोळे चोळीत विचारलं. जास्त झोपण्याची तुम्हा दोघांची स्पर्धा पाहण्याचा कंटाळा आला. मी लहान पोरासारखी उडी मारली. रवी शांत झोपला होता आणि झोपेत हसत होता. तरी मी पांघरून सारखं करता करता छाती पाहिलीच, त्याची आणि माझीही.